ही आवळ्याची कॅन्डी हे पण बनवणं शिकवलं तिथे ट्रेनिंग दिलं. ही काय भाव? हे 400 रुपये 400 रुपये. 500 रुपये किलो विकतात ते. हं. हा मोहाचं हे बनवतो आम्ही जाम, मोहाचा जाम. हे असं हे काढून टाकलं. हे लाडू आवळ्याचे, आवळ्याचे लाडू. हे आवळ्याचा ज्यूस काढला, ज्यूस कोथावरीला त्याचे लाडू झाले. हं. साखरेचा पाक टाकून त्याचा लाडू झाला. 13 ते 15 प्रकार. त्याला वर्षभरही ठेवलं तर तो खराब होत नाही. फक्त आवळा, त्याच्यात दुसरं काहीच नाही. आवळण साखर. आवळ्याची ढेप फक्त. मोहाचे सुद्धा लाडू हो, मोहाचे पण लाडू बनतात. ते कसे बनतात? मोहाचे लाडू, पुरणाची पोळी. ते कसे बनतात? मोहाचे लाडू. मोहाचे लाडू काही सिंपल आहे यार. जे आपण गुटखाचे लाडू बनवतो त्या पद्धतीने काही मोठं रॉकेट सायन्स नाही. ह्या आमच्या महिला हे करतात. आता 10 लाख रुपये त्यांना तिथे आम्ही मिळवून दिले. मडकीला आवडा तिथे लागला असेल तुम्हाला एक. लागलं. तिथे आमची आदिवासी महिला आहे ते करते. पण यांना हे आपल्या इथे शिकवलं आपण. हे असे 23 प्रकारचे घरगुती मसाले, पावभाजीच्या मसाल्यापासून किचन किंगची, जसे एव्हरेस्टचे जे आहेत ते, त्याच्यामध्ये पावभाजी म्हणजे 23 प्रकारचे मसाले आहेत. चहाचा मसाला, तवा मसाला, छोले मसाला, बिर्याणी मसाला, हे सगळं आपल्या महिलांना तिथे शिकवलं. हे सगळं ट्रेनिंग घेतलेलं आहे तुमच्या, म्हणजे आपण हां, देणार तर आहे. तिथे आपण ते याच्यामध्ये महिलांना ट्रेनिंग दिलो. त्याचं ट्रेनिंग दिल्यानंतर ते मसाले करायला त्या होतात. तर घरातही त्याचा यूज होतो. घरामध्येही ते आपल्या कामी येतं. कारण तुम्हाला कसं आहे की तुम्हाला ते करता येतं. म्हणजे आपल्या शेतीच्या याच्याबरोबर आणखी जोडधंदा करून तुमचा तुम्ही त्याच्यामध्ये मिळवू शकता. त्याच्यामध्ये 50% प्रोडक्ट्स आमच्याकडे उपलब्ध आहेत. बनू तुमच्याकडे शकतात. सगळं म्हणजे उपलब्ध आहे. अवेलेबल तुमच्याकडे सगळं असतं, पण माहिती नसतं बायकांना. आणि ज्यावेळेस एखादं तुम्ही जे प्रोडक्ट्स दाखवले पण ते आम्हाला माहीत आहे, पण त्याचं एखादं शब्द माहीत नसते. आमच्या आदिवासी भाषेत आम्ही हे म्हणतो, मराठीमध्ये त्याचं कन्व्हर्शन आम्हाला करता येतं.